आताशे ना उन्हाळो सगळे ठेवण्यातले नारळ बघा कसे कोंबिले ते पक्ष्यासारख्या नारळाचं म्हटलं तोंड दाखवूया तुमका। कोंबिल्ले नारळ ना किसून ठेवचे लागतात। 5-6 नारळाक एकदम कोंबिले त्याच्यातलो जो गड्डो असा तो काय आम्ही खाणो नाही। मग म्हटला सगळा भाजा म्हणजे कांद्या खोबऱ्याचा वाटप भाजक्या करून ठेवूया असे कोंबिल्ले असत। ह्याच्या पाण्याक पण चव लागणार नाही कारण त्याचं दळ सगळं कोमात गेल्लो असं। खूप जणांक ते आवडतात, आमका आवडत ना। असे 5-6 नारळ मी फोडलं आणि भाजक्या खोबरा करून ठेवलं। 8 दिवस तरी व्यवस्थित जाते। ते कडे घेतले त्याच्यात घातलं तेल, लसणाचे 10-12 पाकळे, आल्याचे 10-12 तुकडे बारके बारके, 2 उभे चिरून कांदे खमंग भाजून पांढरा पांढरा खोबरा बाजूक काढलं आणि ह्यो कातळ्यो जो करटेक टेकलेला असता तो असा भाजून घेतलं। कारण सध्या सिलिंडरचो तुटवडो झाल्लो असा। आज 2 तास गेले माझे लाईन लावून सिलिंडराक। सिलिंडर काय मिळाक नाही, बुकिंग काय होणार नाही, ही गर्दी जो तो वेगळा वेगळा सांगता। शेवटी सांगल्याने रात्री 10 नंतर तुम्ही बुकिंग करा, अजिबात बुकिंग होणार नाही। तुमच्याकडे सिलिंडर मिळतात काय हो? शिकस्त 15 दिवस जातले, नंतर माका वाटतं भेळ खाऊन डाएट करूची पाळी येतली। आज म्हटलं खोबरा तरी करून ठेवूया, थोडा आपला घातला असा ते शिजवला आणि खाल्ला, असा खोबरा करून ठेवलं। असा तुम्ही करून ठेवा, असा गॅस तर जेवण करा, खावा, आवडतलं तुमका आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा।